आपण या ठिकाणी टी-ई-टी भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी. खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुमचं एक सुद्धा मिनिट मी या ठिकाणी वाया घालणार नाही व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल आणि टी-ई-टी संदर्भामध्ये जे काही अपडेट्स असतील मित्रांनो, त्या सगळ्या तुम्हाला एक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. टी-ई-टीसाठी स्पेशल. बघा, तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आपण असे फालतूचे किती ग्रुप जॉइन करतो ते आपल्याला काहीच फायद्याचे नसतात. त्यामुळे हा ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टी-ई-टी भरतीसाठी स्पेशल या ठिकाणी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर क्लिक करा तुम्ही लिंकवर आणि लवकरात लवकर जॉइन व्हा. ज्यांना पण जॉइन होण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल, खाली पट्टीमध्ये आपला नंबर आहे 93 25 23 08 40. बघा, 93 25 23 08 40 या नंबरला WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये ग्रुपला जॉइन करून टाकेल. जास्त काही सांगत नाही. आणि मित्रांनो, आता प्रश्नाकडे वळूयात. मी तुम्हाला बघा या ठिकाणी प्रश्न विचारणार, तुम्हाला त्याचं उत्तर 3 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पहिला प्रश्न आहे बाल्यावस्था टिंब असते. चला द्या उत्तर. बाल्यावस्था कशी असते? व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 2 ते 6 वर्ष. मित्रांनो लक्षात ठेवा, 2 ते 6 वर्ष काय असते? बाल्यावस्था असते. पुढचा प्रश्न आहे स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाच्या वेळी टिंब लैंगिक गुणसूत्राचा संयोग झाला तर आपल्याला मुलगी जन्माला येते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डबल जर क्ष झालं, बरोबर, एक्सेस झालं तर काय होतं? या ठिकाणी मुलगी जन्माला येते XY आला तर मुलगा. समजलं? हे आपलं झालेलं आहे शिक्षकांनी खालील अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणं आवश्यक आहे. तर आंतरक्रियात्मक पद्धती. ऑप्शन क्रमांक 2 आंतरक्रियात्मक पद्धती. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे. वर्गामध्ये बघा, खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना जर त्रास देतो, अशा स्थितीमध्ये अध्यापकाने बालकाची समस्या अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी उपयोग केला पाहिजे? चला द्या उत्तर. आपल्याला काय वाटतं? तर वैयक्तिक अध्ययन पद्धती याचं बरोबर उत्तर होईल समजलं? वैयक्तिक अध्ययन पद्धती. खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणतं आहे? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 विधायक विज्ञान. विधायक विज्ञान. समर्थकांसाठी बाल मनोविज्ञानाचे ज्ञान असणं आवश्यक आहे, याचं कारण काय आहे? सांगा. तर मित्रांनो, मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत करते. समजलं? नेक्स्ट शिक्षणाचा उद्देश काय असावा? शिक्षणाचा उद्देश टिंब हा असावा. चला द्या उत्तर. आपल्यासमोर ऑप्शन आहेत, पटकन ऑप्शन वाचून घ्या. तर बघा, व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. 5व्या वर्गामध्ये बघा, न्यूदृष्टी असणाऱ्या बालकाला काय केलं पाहिजे? तर बघा, वर्गामध्ये सामान्य वागणूक देण्यात यावी. ऑडिओ सीडीच्या माध्यमातून बघा या ठिकाणी सहाय्य प्रदान करावं. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट मित्रांनो, एक बालकाचं पालक तुम्ही कधीही शाळेमध्ये भेटण्यास आले नाही, अशा स्थितीमध्ये काय करतात? एखाद्याचा बालकाचं पालक बघा कधीच भेटले नाहीत, तर तुम्ही बघा आपण स्वतः जाऊन भेटायचं आपण स्वतः जाऊन भेटणं. ते अभ्यासाला कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्या आहेत फक्त 399 रुपयाला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे, म्हणजे जेवढे काही विषय आहेत ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा टी-ई-टी परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो, लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो टी-ई-टी परीक्षांसाठी तयार केले आहेत लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो, 399 रुपये आपण कुठेही खर्च करतो बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल फोनपे, गुगल पे नंबर 93 25 23 08 40 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती 399 रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल त्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. नेक्स्ट
मावासी, नागसिया, बैगा, उराव, बिंजवार, कावर, सावर या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतात? तर मित्रांनो या छत्तीसगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समजलं? कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराव, आगरिया, बहिना, भट्टा, बिहार, खोंड, मावसी, नागसिया, गोंड आणि सावर या जमाती छत्तीसगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वादुपिंड मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्य करतं? तर लक्षात ठेवा स्वादुपिंड आहे मित्रांनो आंतरस्रावी आणि बाह्यस्रावी दोन्ही प्रकारे कार्य करतं पहा मित्रांनो. म्हणून ती आंतरस्रावी बघा हे संप्रेरक दोन्ही विक्रे दोन्ही स्राव स्रवतं म्हणून हे आंतरस्रावी आणि बाह्यस्रावी पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता दिवस हा भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो 31 ऑक्टोबर याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे 31 ऑक्टोबर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नर्मदा नदीची लांबी 1320 किलोमीटर आहे पहा. किती? 1320 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रामधून किती वाहते? तर लक्षात ठेवा 54 किलोमीटर ही आपल्या महाराष्ट्रामधून वाहते पहा. किती? 54 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती? तर मित्रांनो कोणी केली होती? तर महात्मा गांधी यांनी केली होती पहा. ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केली होती पहा. सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये येतो? मित्रांनो सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये येतो? पुणे. पुणे विभागामध्ये लक्षात ठेवा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर एवढे जिल्हे येतात. नई तालीम परिसर कोणत्या ठिकाणी आहे? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी नई तालीम परिसर मित्रांनो हे सेवाग्राम ऑप्शन क्रमांक 1 सेवाग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो दक्षिण भारतावर आक्रमण करणारा दिल्लीचा पहिला सुलतान कोण होता? तर मित्रांनो कोण होता? अल्लाउद्दीन खिलजी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीने 13व्या शतकातील खिलजी घराण्यामधील दिल्लीचा सुलतान होता. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान होता. अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीवर राज्य करणारा खिलजी घराण्यातील दुसरा सुलतान आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो ग्रामसभा म्हणजे काय? तर या ठिकाणी लक्षात ठेवा सर्वांनी की ग्रामसभा म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 3 मतदानाचा हक्क असणारे खेड्यातील सर्व स्त्री पुरुष यांना काय म्हणतात? ग्रामसभा असे म्हणतात पहा. वर्षामधून मित्रांनो 4 ग्रामसभा होतात. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर सरपंच असतो पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला सरपंच ग्रामसभेचा अध्यक्ष असतो पहा. खऱ्या अर्थाने टिंबटिंब हाच भारताचा अति दक्षिणेकडील प्रदेश होय. तर कोणता आहे? मित्रांनो ग्रेट निकोबार याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 ग्रेट निकोबार. आलं लक्षात? मिशनची स्थापना कोणी केली मित्रांनो? तर रामकृष्ण मिशनची स्थापना केली स्वामी विवेकानंद यांनी. ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांनी. बघा 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना झाली पहा 1897 मध्ये. आणि मित्रांनो 1893 मध्ये शिकागो या ठिकाणी धर्म परिषदेला गेले होते. त्यांनी हिमालयामध्ये मायावती मठाची स्थापना केली होती. कोणत्या? मायावती मठ. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा कामाख्या मंदिरे कोणत्या राज्यामध्ये आहे ज्या ठिकाणी अंबुबाचा मेळा आयोजित होतो? तर मित्रांनो आसाम याचं बरोबर उत्तर आहे पहा. कामाख्या मंदिरे आसाम राज्यामध्ये या ठिकाणी बघा अंबुबाचा मेळा भरतो. परम कामरूप हा सुपर कॉम्प्युटर IIT गुवाहाटी या आसामनेच तयार केलेला आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो वाटराट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल पहा. वात्रट शब्द आहे मित्रांनो लक्षात ठेवा वात्रट. वात्रट तर याचा विरुद्धार्थी शब्द होतो मित्रांनो सद्गुणी. समजलं? सद्गुणी. वात्रट या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? सद्गुणी शब्द आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे घोडा या शब्दाचं योग्य सामान्य रूप कोणतं आहे? तर घोडा या शब्दाचं योग्य सामान्य रूप हे पहा ऑप्शन क्रमांक 3 घोड्या. समजलं? घोड्या. पुढचा प्रश्न पहा आई त्या सरोवराच्या काठी बसे आपल्याला या ठिकाणी काय ओळखायचं आहे? मित्रांनो लक्षात ठेवा हा रीती भूतकाळ आहे पहा. बसे, जाई, करे यासारखी क्रियापदे भूतकाळातील क्रियेची पुनरावृत्ती दर्शवतात म्हणून तो रीतिकाळ असतो पहा. नेक्स्ट पहा ते काय पात्र आहे? काय प्रश्न आहे मित्रांनो? ते काय पात्र आहे? या वाक्यामधील पात्र या शब्दाचा विविध अर्थी गट आपल्याला शोधायचा आहे पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा भांडे, नदीचा विस्तार, नाटकातील कालावंत याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील वाक्यामधला आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा. सभेत पत्रके वाटली गेली यामध्ये कोणता प्रयोग आहे? तर मित्रांनो यामध्ये कर्मणी प्रयोग आहे पहा ऑप्शन क्रमांक 3
कर्मणी प्रयोग याचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं मित्रांनो. दिलेल्या वाक्यामध्ये करता नाही तो मानल्यास वाक्य पुढील प्रमाणे होईल. मुलांकडून सभेत पत्रिके वाटली गेली. कर्त्याला प्रत्यय कर्माला नाही, त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा, शिवायकडून प्रत्यय नवीन कर्मणी या ठिकाणी प्रयोग दर्शवतो. राजूने रेडिओ बंद केला वाक्यामधला उद्देश कोणता आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, उद्देश कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 राजूने. लक्षात ठेवायचं आपल्याला, रेडिओ बंद करणारा राजू आहे पहा, म्हणून या ठिकाणी हा उद्देश आहे पहा. समजलं. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक जर पाहिला या ठिकाणी साप्ताहिक हा जो काही शब्द आहे हा या ठिकाणी शुद्ध शब्द आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4. पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तू स्वतः ये किंवा तुझ्या मुलाला पाठव. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तर मित्रांनो हे काय संयुक्त वाक्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य आहे पहा. विकल्पदर्शक उभयनवी अव्यने जोडलेलं वाक्य काय असतं? संयुक्त वाक्य असतं पहा. खाली दिलेल्या शब्दापैकी देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा घोसाळे मित्रांनो हा काय शब्द आहे? देशी शब्द आहे पहा. काय घोसाळे हा शब्द काय देशी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाऐवजी सामासिक शब्द वापरून वाक्य रूपांतर करा. आमच्या महाविद्यालयाचे मुखपत्र असलेला अंक वर्षातून एकदा निघतो. तर मित्रांनो वर्षातून एकदा निघतो या ठिकाणी अंडरलाईन आहे पहा. काय वर्षातून एकदा निघतो या खाली अंडरलाईन आहे. तर याचं योग्य उत्तर काय होईल पहा. तो ऑप्शन क्रमांक 1 आमच्या महाविद्यालयाचे वार्षिक असते हे झालं याचं बरोबर उत्तर आहे पहा. वर्षातून एकदा निघणाऱ्याला काय म्हणतात? वार्षिक म्हणतात. आठवड्यातून एकदा निघणाऱ्याला काय म्हणतात? साप्ताहिक म्हणतात पहा. आणि महिन्यातून एकदा निघणाऱ्याला मासिक असं म्हणतात. काय म्हणतात? मासिक. पुढील समानार्थाच्या शब्दाची आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, वेलकुंज ही मित्रांनो या ठिकाणी चुकीची जोडी. वेलकुंज हा समानार्थी शब्द नाही, तो समूहदर्शक शब्द आहे पहा. इतर तिन्ही समानार्थी शब्दाचे पर्याय पहा. झणी लवकर, अलगत हळुवार, कवन कविता. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता शब्द धातू साधित नाही? मित्रांनो धातू साधित कोणता नाही आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा, हस हा शब्द धातू साधित नाही पहा. हस हा मूळ धातू आहे, त्यापासून हसणे ही क्रियापद तयार होता पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, एकाच अवतारावर श्रद्धा असलेले या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर कोणता होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 एकेश्वरी याचं बरोबर उत्तर आहे पहा. एकाच ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना एकेश्वरी असं म्हणतात. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. खालील वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. साक्षीच्या धावण्यामध्ये पहिला क्रमांक आला, यामध्ये विशेषण कोणतं आहे? तर पहिला याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पहिला. समजलं. पहिला याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. 2 हात करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे? 2 हात करणे म्हणजेच काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 सामना करणे, लढाई करणे. हातभार लावणे म्हणजे मदत करणे, हात पसरणे म्हणजे मागणे, मदत मागणे. हायसे वाटणे म्हणजेच काय? समाधान वाटणे. नेक्स्ट पहा, तू काही आता लहान नाहीस वाक्यासाठी खालील पर्यायामधून होकारार्थी वाक्य निवडायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो काय होईल पहा, तू आता मोठा झाला आहेस. काय प्रश्न आहे पहा, तू आता मोठा झाला आहेस हेचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं सामान्य नाम नाहीये? तर पहा गंगा ही सामान्य नाम नाही, तर हे काय पहा विशेष नाव आहे पहा. एकाच गटातील प्रत्येक वस्तूला सामान्य गुणधर्मामुळे जे एकच नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम म्हणतात. सामान्य नामाचं अनेक वचन होतं, ते जातीवाचक असतात पहा. सामान्य नामे कोणते आहेत? गाई, हरिण, गाव, घर, मुलगी, ग्रह, तारा इत्यादी. आणि गंगा हे काय मित्रांनो विशेष नाव आहे. संधी सोडायची आपल्याला. महेंद्रची संधी कशी होईल? तर लक्षात ठेवा, महा अधिक इंद्र हे झालं महेंद्र. ऑप्शन क्रमांक 3 महा अधिक इंद्र झालं महेंद्र. खालीलपैकी आपल्याला प्रत्येक घटित शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. तर प्रत्येक घटित शब्द आहे पहा गाडीवाला. समजलं. प्रत्यय म्हणजे नामानंतर नामाला लागून येणारा शब्द अक्षर हा प्रत्यय घटित शब्द असतो. नातेवाईक, चिटणीस, गाडीवाला, दुकानदार, गुलामगिरी हे काय पहा प्रत्यय घटित शब्द आहेत पहा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत कोणी लिहिलं आहे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत मित्रांनो साने गुरुजी यांनी लिहिले पहा. ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी. साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय मित्रांनो? पांडुरंग सदाशिव साने. श्यामची आई हे जे काही पुस्तक आहे साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे.
त्यांची इतर पुस्तके उमाळा, क्रांती, त्रिवेणी हे काय आहेत पहा त्यांची इतर पुस्तके आहेत. आई-वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? मित्रांनो, आई-वडील हा जो काही शब्द आहे हा सामासिक शब्द आहे पहा. आई-वडील हा शब्द इतरेतर द्वंद्व समास असा आहे. या समासामधला शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयनवी अव्ययाचा वापर केला जातो, म्हणून यांना सामासिक शब्द म्हणतात पहा. पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो, पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द कोणता आहे? तर घरबीर हे काय मित्रांनो अंशाभ्यस्त शब्द आहे पहा. जेव्हा पूर्ण शब्द जसास तसा न येता एखादा अक्षर बदलून येतं त्या जोड शब्दाला अंशाभ्यस्त शब्द असं म्हणतात. घरबीर, दगड-बिगड हे काय आहेत मित्रांनो अंशाभ्यस्त शब्द आहेत. चला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहा. तर मित्रांनो ही काय पुरुषवाचक ही चुकीची जोडी. बाकी पहा प्रश्नार्थक, कोणी, संबंधी, जी, दर्शक सर्वनाम ती. समजलं? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, रभा, लाई, भुळका, लायका. काय प्रश्न आहे पहा. रभा, लाई, भुळका, लायका यामध्ये कोणती म्हण दडली आहे? तर खायला काळ आणि भुईला वार. कोल्हा काकडीला राजी. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? तर लहान माणसे लहान गोष्टीलाच भाळतात. उंटावरचा शहाणा म्हणजेच काय? मूर्खपणाचा सल्ला देणारा. गाजर पारखी म्हणजे कसलीच पारख नसणारा. अलंकार ओळखायचा मित्रांनो, येथे बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू करीशी अनेक. तर मित्रांनो या ठिकाणी हा अलंकार कोणता आहे? तर हा अनन्योक्ती अलंकार आहे पहा. कारण की दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अनन्योक्ती अलंकार होय. सामान्य नामाला आई, ई, की, गिरी, तो, पणा यासारखे प्रत्यय लावून कोणती नामे तयार करता येतात? तर मित्रांनो यासारखी प्रत्यय लावून कोणती नामे तयार करता येतात? तर भाववाचक नावे तयार करता येतात. लक्षात ठेवायचं आहे, भाववाचक नामे तयार करता येतात पहा. समजलं? विशेष नाम मित्रांनो कसं असतं? हे व्यक्तिवाचक असतं पहा. सामान्य नाम कसं असतं? जातीवाचक असतं. आणि धातू साधित नाम मित्रांनो मूळ धातूला प्रत्यय लावून तयार केलेलं असतं. मन्वंतर या जोड शब्दाची संधी आपल्याला ओळखायची. तर मित्रांनो मनु अधिक अंतर ऑप्शन क्रमांक 3 मनु अधिक अंतर याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, पैकी, पोटी, आतून ही शब्दयोगी अव्यय आहेत. तर ही कोणती शब्दयोगी आहेत? तर मित्रांनो यापैकी नाही. मित्रांनो हे शब्दयोगी अव्यय कोणते आहेत? तर बघा भाववाचक आहेत पहा. पैकी, पोटी, आतून. समजलं? मोडी लिपीला कोणती लिपी असं म्हणतात मित्रांनो? तर मोडी लिपीला पहा धावलिपी सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? धावलिपी. समजलं? आणि देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हणतात. याला काय म्हणतात? बाळबोध लिपी असं म्हणतात. आंदोलकाचा मोर्चा समोरून गेला अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची पहा. तर समोरून खाली अंडरलाईन आहे. तर मित्रांनो याचं उत्तर काय होईल बघा, क्रियाविशेषण. समजलं? क्रियाविशेषण. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतो? क्रियाविशेषण असतो. समोर, येथे, तेथे ही स्थलवाचक क्रियाविशेषण आहेत पहा. कोणती? स्थलवाचक क्रियाविशेषण. अरेच्या आदित्याचा वाढदिवस झाला परवा योग्य विरामचिन्ह असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहा अरेच्या आदित्याचा वाढदिवस झाला परवा हे झालं याचं योग्य विरामचिन्ह. अनिष्ट शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर मित्रांनो अनिष्ट या शब्दाचा समास कोणता आहे? तत्पुरुष समास आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष समास. समजलं? ज्या समासामधलं दुसरं पद महत्वाचं असेल व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्या तत्पुरुष समास असं म्हणतात त्या समासाला. काय गर्दी होती जेजुरीच्या जत्रेमध्ये? विधानार्थी वाक्य आपल्याला याचं करायचं आहे पहा. तर काय होईल पहा, जेजुरीच्या जत्रेत अतोनात गर्दी होती. हे झालं याचं विधानार्थी वाक्य मित्रांनो. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, तट म्हणजे काय? तर मित्रांनो तट म्हणजे काय? तर किल्ल्याच्या भोवतीची भिंत याला काय म्हणतात? तट असं म्हणतात. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दृष्टी आड सृष्टी. तर बघा आपल्या मागे काय चाललंय त्याकडे दुर्लक्ष करावं हे याचं बरोबर उत्तर पहा. काय? दृष्टी आड सृष्टी. लुप्तपद कर्मधारय समास म्हणजे काय? तर मित्रांनो लुप्तपद कर्मधारय समास म्हणजेच काय? तर मध्यम पदलोपी समास. ऑप्शन क्रमांक 4 मध्यम पदलोपी समास याचं बरोबर उत्तर पहा. आईने दिलेला लाडू तो खात होता या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा. तर या वाक्यामध्ये अपूर्ण भूतकाळ दिलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण भूतकाळ. समजलं? खात होता या क्रियापदावरून खाण्याची क्रिया भूतकाळात सुरू होती असं समजतं, म्हणून वाक्याचा काळ काय मित्रांनो? अपूर्ण भूतकाळ पहा.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गवई बुवा आपण तर कमालच केली, वरील वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येईल? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर उद्गारवाचक चिन्ह येईल पहा. ऑप्शन क्रमांक 4 उद्गारवाचक चिन्ह येईल. मर्त्य या शब्दाचा अर्थ काय आहे? मित्रांनो मर्त्य या शब्दाचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मृत. लक्षात ठेवा मित्रांनो, मृत याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. माणसाने फक्त लेखनामध्ये शूरपणा दाखवून चालत नाही, तर त्याला व्यावहारिक गती असली पाहिजे. अधोरेखित शब्दासाठी अचूक वाक्प्रचार आपल्याला ओळखायचे पहा. तर अंडरलाईन मित्रांनो, लेखनामध्ये शूरपणा दाखवून चालत नाही, त्याला व्यावहारिक गती असली पाहिजे. एवढ्या वाक्याखाली अंडरलाईन आहे. तर याला जर पाहिलं तर कागदी घोडे नाचवणे याचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं? कागदी घोडे नाचवणे. न्यूनगंड असणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायला लावला आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, कमीपणाची भावना असणे. न्यूनगंड असणे म्हणजेच काय? कमीपणाची भावना असणे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी प्राणी आणि त्यांचे घर दर्शवणारी चुकीची जोडी आपल्याला पर्यायामधून निवडायची आहे. तर बघा, ससा ढोली याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे पहा. राष्ट्रगीतामुळे आपणामध्ये टिंब जागा होतो. तर मित्रांनो राष्ट्रगीतामुळे आपल्यामध्ये काय जागा होतो? देशाभिमान जागा होतो. ऑप्शन क्रमांक 2 देशाभिमान जागा होतो पहा. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. पुढील प्रश्नामधील शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो, तो कोणता आहे? तर मित्रांनो तो कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विज्ञान. समजलं? विज्ञान याचं बरोबर उत्तर आहे पहा. अंधश्रद्धा हा प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे असं वाक्य होईल, म्हणून अनावश्यक शब्द काय? विज्ञानी पहा. एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे यांना आपण काय म्हणतो? तर मित्रांनो सह उदर. ऑप्शन क्रमांक 4 सह उदर. उदर म्हणजे काय? पोट. पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता आहे? मित्रांनो अभ्यस्त शब्द कोणता होईल? तर आंबट चिंबट. आंबट चिंबट मित्रांनो हा अंशाभ्यस्त शब्द आहे पहा. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? तर कोणता शब्द क्रियापद नाही? उपरणे. मित्रांनो हा जो काय शब्द आहे हा क्रियापद नाही पहा. उपरणे. उपरणे म्हणजे मित्रांनो एक प्रकारचा रुमाल होतो पहा. अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन टिंब होतं. तर मित्रांनो अकारांत स्त्रीलिंगी नामाचं वचन कसं होतं? आकारांत होतं पहा. लक्षात ठेवा, आकारांत. द्विकल्प या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, द्विकल्प या शब्दाचा अर्थ काय होतो? तो ऑप्शन क्रमांक 2 तिन्ही बाजूंनी पाणी असलेल्या प्रदेशाला आपण मित्रांनो द्विकल्प असं म्हणतो. भानुदाईची आपल्याला संधी ओळखायची. तर मित्रांनो भानुदाई म्हणजेच कोणती संधी? स्वर संधी पहा. भानु अधिक उदय या दोन सजातीय स्वर एका पुढे एक आले असता त्यांची संधी होऊन दोहोबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर येतो, त्याला स्वरसंधीमधील दीर्घत्व संधी असं म्हटलं जातं पहा. कृष्णा आणि कोयना संगमावरती कोणतं ठिकाण बसलं आहे? मित्रांनो कृष्णा आणि कोयना संगमावरती कोणतं ठिकाण बसलं आहे? तर कराड हे ठिकाण बसलेले पहा. समजलं? आणि मित्रांनो माहुल हे ठिकाण कोणत्या ठिकाणी? कृष्णा आणि वेण्णा माहुल. त्याच्यानंतर नरसोबाची वाडी या ठिकाणी, हे पण लक्षात ठेवा, कृष्णा आणि पंचगंगा. तापी आणि पूर्णा ही चांगदेव, तापी पूर्णाचा या ठिकाणी संगम चांगदेव. मुळा मोठा संगम कुठं होतं? पुणे. कृष्णा आणि येरळाचा होतं बघा ब्रह्मनाळ या ठिकाणी. जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वप्रथम 27 डिसेंबर 1911 रोजी गायलं गेलं आणि सन 1911 मधील हे काँग्रेस अधिवेशन कोठे भरलं होतं? मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं बघा. लक्षात ठेवायचं आहे, 1911 मधलं काँग्रेसचं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा हा ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेशला लाभलेला आहे पहा. समजलं? भारतातील 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारपट्टी लाभली आहे. भारताला एकूण बघा 7,516 किलोमीटरचा या ठिकाणी समुद्र किनारपट्टी आणि सर्वात जास्त समुद्र किनारा हा गुजरात राज्याला लागतो पहा. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणाकडून केलं जातं? तर मित्रांनो लहान मेंदू. ऑप्शन क्रमांक 1 शरीराचा तोल सांभाळण्याचं जे काही काम आहे मित्रांनो हे लहान मेंदूकडून केलं जातं पहा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. टिंब ही सर्वात सलग आणि अतिउच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. तर कोणती? मित्रांनो हिमाद्री याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? हेमाद्री. हिमालय पर्वत आणि सिंधू ब्रह्मपुत्र नद्या दरम्यान तसेच नंगा पर्वत आणि नामाचा 12वा पर्वत दरम्यान पहा. हिमालयामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे?
माउंट एव्हरेस्ट आहे पहा, त्याची उंची किती बघा 8,848 मीटर आहे पहा. प्रश्न आहे बघा, घटना समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या महिलेचा समावेश नव्हता? तर घटना समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या महिलेचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 लीला शेट याचं काय पहा, योग्य उत्तर आहे काय? लीला शेट. समजलं मित्रांनो, घटना समितीमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता. त्यातून पहिल्या बैठकीत एकूण 9 महिला उपस्थित होत्या पहा. लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर मित्रांनो, लोहाच्या अभावामुळे पांडुरोग होतो पहा. कोणता? पांडुरोग. मित्रांनो, लोहाच्या अभावामुळे पांडुरोग होतो, यासाठी फोलिक ॲसिडच्या गोळ्या घ्याव्या लागतात. मॅग्नेशियमच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर सिरोसिस हा रोग होतो मित्रांनो. आणि आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो. सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर कोण होते मित्रांनो? तर बाळ गंगाधर टिळक. ऑप्शन क्रमांक 1 हे मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते पहा, बाळ गंगाधर टिळक. लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल हे सुद्धा जहालमतवादी नेते होते. महाराष्ट्रामधील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त खनिज धारण क्षेत्र आढळतं? तर मित्रांनो, कोणत्या विभागामध्ये? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यापैकी 11 जिल्ह्यामध्ये खनिजे आढळतात. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये बेसाल्ट व्यतिरिक्त गोंडवाना आणि इतर प्रकारचे खडक आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामुळे बघा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक खनिज संपत्ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हा राक सताल तलावातून होतो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा सर्वांनी, याचं योग्य उत्तर आहे पहा सतलज याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा सतलज. सतलज नदीचा उगम मित्रांनो तिबेटमधील राक्षसताल सरोवरातून होतो. तेथे लांगेन झांबो हत्ती नदी अशा नावाने ओळखली जाते. आणि मित्रांनो, पश्चिम, उत्तर आणि पश्चिमेस 260 किलोमीटर अंतर वाहिल्यानंतर सतलज मित्रांनो शिपली किल्ला या ठिकाणी भारतामध्ये शिरते पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे बघा, दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थाचा पर्याय क्रमांक लिहा. उलटी अंबारी हाती येणे. तर उलटी अंबारी हाती येणे म्हणजेच काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 भीक मागण्याची पाळी येणे. उताने पडणे म्हणजेच काय मित्रांनो? पराभूत होणे. त्याच्यानंतर पायरीने ठेवणे म्हणजे योग्यतेनेच वागणे. बघा, पायरीने ठेवणे म्हणजे ज्याच्या त्याच्या योग्यतेनेच वागवणे. हात कापून देणे म्हणजे लेखी करार करून देणे. आणि पान उतारा करणे म्हणजेच काय मित्रांनो? अपमान करणे. हे काही महत्त्वाला रिव्हिजन मारली. झरा झुळझुळ वाहत आहे या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, अकर्मक क्रियापद आहे पहा. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्याला मित्रांनो अकर्मक क्रियापद असं म्हणतात. यामध्ये क्रिया न करणारा आणि सोसणारा एकच असतो. वाक्यामधील मित्रांनो कर्त्याला ने प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करून पाहावे आणि ते न झाल्यास वाक्य काय असतं? अकर्मक असतं पहा. पुढीलपैकी कोणते शब्द योगी अव्ययाचा प्रकार आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे काय आहेत? शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, व्यासंग असणे याचा अर्थ काय? तर व्यासंग असणे म्हणजेच काय मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 2 विषयाचा गाढा अभ्यास असणे. समजलं? मनात मांडे घालणे म्हणजेच मित्रांनो व्यर्थ मनोराज्य करणे. पोटात ठेवणे म्हणजे गुप्तता ठेवणे. आणि सुंबाल्या करणे म्हणजेच पोबारा करणे. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे. तर अधिपती ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? पंकज या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो कोणता शब्द आहे? तर वायस याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वायस. पंकज म्हणजे मित्रांनो कमळ, सरोज, नीरज, नलिनी, अंबुज. पक्षी म्हणजे मित्रांनो अंडज. त्याच्यानंतर पक्षीला अंडज पण म्हणतात, पाखरू सुद्धा म्हणतात, खग सुद्धा म्हणतात आणि द्विज सुद्धा म्हणतात. वानरला समानार्थी शब्द काय होईल? मरकट, माकड, कपी. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे मित्रांनो? तर बघा स्त्रीलिंगी शब्द आहे पहा बेरीज. ती बेरीज हे काय स्त्रीलिंगी शब्द आहे पहा मित्रांनो. सामान्यपणे ती या सर्वनामाचा वापर करून ज्या नामासाठी केला जातो त्यांना स्त्रीलिंगी नामे म्हणतात पहा. उदाहरणार्थ ती बेरीज, ती मुलगी, ती चिमणी. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. खालीलपैकी आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. कोणतं क्रियाविशेषण आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आज हे काय मित्रांनो? क्रियाविशेषण आहे. लक्षात ठेवा, आज हे क्रियाविशेषण आहे पहा. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. कालवाचे क्रियाविशेषण कोणतं आहे? आज आहे, उद्या आहे, आत्ता आहे, सध्या आहे, परवा इत्यादी पहा. भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता?
तर मित्रांनो भाववाचक नाम नसलेला कोणता शब्द आहे तर गोड. लक्षात ठेवा, गुणधर्म आणि भाव दर्शवणाऱ्या शब्दाला भाववाचक नाव म्हणतात. नामांना बघा वा, त्व, पणा, गिरी हे प्रत्यय लागलेले असतात. उदाहरणार्थ गोडवा, गरिबी, गांभीर्य हे काय आहेत भाववाचक शब्द आहेत पहा. कमतरता आणि कणकण, काळजी असे अनेक अर्थ व्यक्त करणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो कसर याचं बरोबर उत्तर आहे पहा. कसर या शब्दाचं ध्वनार्थ प्रश्नातील तीनही शब्द आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अवयव आपल्याला ओळखायचं आहे. तर कोणता आहे बघा, कुत्रा सुद्धा याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं. शब्दयोगी अवयव मित्रांनो नामाला जोडलेले असतात, त्या नामाचं सामान्य रूप होत नाही, त्याला शुद्ध शब्दयोगी अवयव म्हणतात पहा. पहा या ठिकाणी च, ना, मा, प, ना हे देखील सुद्धा शुद्ध शब्दयोगी अवयव आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, आई चाकूने भाजी चिरते अधोरेखित शब्दाचा कारक अर्थ आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो. तर चाकूने खाली अंडरलाईन आहे पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं तर तृतीयाकरण आहे मित्रांनो. लक्षात ठेवा तृतीयाकरण. बघा आई चाकूने भाजी चिरते दिलेल्या वाक्यामध्ये चाकू हे साधन आहे आणि त्याला तृतीयाचा प्रत्यय लागलेल्या पाणी, त्यामुळे तृतीयाकरण झालं. समजलं. शुद्ध लेखनदृष्ट्या आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे. तर पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नंबरचा या ठिकाणी योग्य शब्द आहे नीती. समजला, नीती. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अर्थ बदल न करता वाक्य होकारार्थी करायचं आहे पहा. दुधाचा प्याला भरलेला नाही. तर मित्रांनो काय पहा, दुधाचा प्याला रिकामा आहे हे झालं याचं योग्य उत्तर. समजलं. चला, पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो, पूर्णाभ्यस्त शब्द कशा प्रकारे तयार होतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बघा, एका शब्दाची पुनरावृत्ती होऊन पूर्णाभ्यस्त शब्द तयार होतं पहा. आणि मित्रांनो जर काही अक्षर बदलून आलं तर त्याला आपण बघा अंशाव्यस्त असं म्हणतो. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, खाली दिलेल्या शब्दापैकी आपल्याला दिशी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. तर दिशी शब्द कोणता आहे, डोंगर. ऑप्शन क्रमांक 1 डोंगर. दया या शब्दाचं धातुसाधित रूप कोणतं होईल. तर दया या शब्दाचं धातुसाधित रूप कोणतं होईल मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 दयाळू आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा दयाळू. पर्यायामध्ये कोणता शब्द हा तद्भव शब्द नाही मित्रांनो. पर्यायामध्ये कोणता शब्द हा तद्भव शब्द नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल. ऑप्शन क्रमांक 3 झोप. लक्षात ठेवा झोप हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी वाक्प्रचार आणि त्याच्या अर्थ याची आपल्याला अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता आहे तो ओळखायचा आहे. अयोग्य जोडी. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 झेंडू फुटणे म्हणजेच काय, झेंडूला फुले येणे हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. हिंदुस्थानामध्ये कापूस फार पिकतो. तर हिंदुस्थानामध्ये कापूस फार पिकतो हे मित्रांनो काय विधान केलेले म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे पहा. समजलं, विधानार्थी वाक्य. पुढील वर्णामध्ये आपल्याला कठोर वर्ण ओळखायचा बघा. क, ज, ड, ध, व यामध्ये कठोर वर्ण कोणता आहे. तर मित्रांनो क हा या ठिकाणी कठोर वर्ण आहे पहा. समजलं. क, ख, क, ख, च, छ, ट, ठ, त, प, फ, श हे काय आहेत मित्रांनो कठोर वर्ण आहे. त्यांना श्वास अघोष वर्ण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. वधू या शब्दाचं अनेक वचनी रूप काय होईल तर वधूच होईल पहा. वधू या शब्दाचं अनेक वचन वधू होतं. विधवाचं अनेक वचन विधवाच होतं. विदुरचं विदुरच होतं पहा. तील सर्वात मोठा अवयव कोणता आहे. चला द्या उत्तर. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे पहा. आपल्याला काय विचारलंय की शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे. आपल्याला विचारलंय अवयव कोणता आहे. ग्रंथी नाही विचारली मित्रांनो. ग्रंथी म्हणलं यकृत उत्तर येईल. तर अवयव कोणता आहे तर त्वचा. ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी उत्तर होईल पहा. मित्रांनो हे कराय तर ग्रंथी पहा. लक्षात ठेवा ग्रंथी. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे पहा. रक्तामधील ऑक्सिजन वहन करणारा घटक कोणता आहे. चला सांगा रक्तातील ऑक्सिजनचं वहन करणारा घटक कोणता आहे. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. शांतपणे बसायचं नाही. जसं समजायचं आपला पेपर चालू आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हिमोग्लोबिन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी हिमोग्लोबिन. इन्सुलिन हे कोणत्या अवयवामधून स्रवतं. चला द्या उत्तर. इन्सुलिन हे कोणत्या अवयवामधून स्रवतं. चुकलं तरी चुकू द्या मित्रांनो. हे सगळं 10वी पर्यंतच विज्ञान आहे पहा. तर स्वादुपिंड. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल मित्रांनो. स्वादुपिंड. समजलं. शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे. चला द्या उत्तर. सर्वात लहान हाड कोणतं आहे. व्हेरी गुड. तो ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो स्टेप्स. लक्षात ठेवा स्टेप्स ही हाड आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो. काय प्रश्न आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो. चला द्या उत्तर.
तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी स्कर्वी हा रोग होतो. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. पहा समजलं. रक्त गोठवण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? चला द्या उत्तर. रक्त गोठवण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर मित्रांनो व्हिटॅमिन के बघा, हा व्हिटॅमिन आपल्याला आवश्यक आहे रक्त गोठवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हृदयाचे ठोके नियंत्रित करणारा भाग कोणता आहे? चला द्या उत्तर. हृदयाची ठोके. तर मित्रांनो लक्षात ठेवा एस ए नोड ऑप्शन क्रमांक ए हा हृदयाचे ठोके नियंत्रित करणारा काय पहा भाग आहे. नेफ्रॉन कोणत्या अवयवाशी कार्यात्मक एकक आहे? नेफ्रॉन 10वीला झालेलं आहे मित्रांनो विज्ञानच्या पुस्तकामध्ये नेफ्रॉन. तर मित्रांनो लक्षात ठेवा मूत्रपिंड ऑप्शन क्रमांक बी मूत्रपिंड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. मूत्रपिंड. मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? आताच प्रश्न पाहिला आपण की मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे. सर्वांनी स्टार मारून लिहून ठेवा. यकृत आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा मलेरिया रोगाचा प्रसार कोण करतं? मलेरिया रोगाचा प्रसार कोण करतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ॲनोफिलिस मादी डास. बघा ॲनोफिलिस डासाची मादी ही मलेरिया रोगाचा प्रसार करते. मित्रांनो BCG लसी कोणत्या रोगासाठी दिली जाते? चला द्या उत्तर. BCG लसी कोणत्या रोगासाठी दिली जाते? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे. बघा क्षयरोग याचं बरोबर उत्तर आहे. पहा रक्तदाब मोजण्यासाठी कोणतं यंत्र वापरलं जातं? रक्तदाब मोजण्यासाठी कोणतं यंत्र वापरलं जातं? तर ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो स्पिग्नोमॅनोमीटर याचं बरोबर उत्तर आहे. पहा चला 13 नंबरचा प्रश्न मित्रांनो, किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा आपल्याला कमेंट करायचे. पहा शरीरामधील ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? चला द्या उत्तर. आपल्याला 2 सेकंद मिळत आहेत. ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो कार्बोहायड्रेट आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा एड्स रोग हा कोणत्या विषाणूमुळे होतो? तर एड्स मित्रांनो कोणत्या विषाणूमुळे होतो? बघा HIV आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर. पहा लक्षात ठेवा HIV. पुढचा प्रश्न आहे. पहा मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो सेरेब्रम ऑप्शन क्रमांक बी सेरेब्रम याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पहा हिमोग्लोबिनमध्ये कोणते धातू असतं? हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे लोह याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की रक्तामधील साखरेचं प्रमाण कोण नियंत्रित करतं? रक्तातील साखरेचं प्रमाणे कोण नियंत्रित करतं? तर इन्सुलिन ऑप्शन क्रमांक ए इन्सुलिन याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डेंगू कोणत्या डासामुळे होतो? बघा डेंगू हा रोग कोणत्या डासामुळे होतो? द्या उत्तर. तर एडिस ऑप्शन क्रमांक ए एडिस या डासामुळे होतो. पहा एडिस इजिप्सी. शरीरामधील पाचण्याची सुरुवात कोठे होते? चला एकदम सोपे प्रश्न आहे मित्रांनो, सगळे विज्ञानाच्या पुस्तकातलेच प्रश्न आहेत. पहा तर मित्रांनो लक्षात ठेवा तोंडापासून आपली पचनाची सुरुवात होते. पहा लक्षात ठेवा तोंड. व्हिटॅमिन डीचा मुख्य स्रोत काय आहे? बघा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्रोत कोणता आहे? एकदम IMP प्रश्न आहे मित्रांनो, द्या उत्तर. तर सूर्यप्रकाश. बघा उन्हामध्ये आपण बसलो तर आपल्याला व्हिटॅमिन डी भेटतं. पहा प्लेटलेट्सचं मुख्य कार्य काय आहे? द्या उत्तर. प्लेटलेट्सचं मुख्य कार्य काय आहे? तर मित्रांनो काय पेशी रोगप्रतिकार वाढवणे पांढऱ्या पेशी. नेक्स्ट पहा पोलिओ कोणत्या प्रकारचा रोग आहे? मित्रांनो पोलिओ हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो पोलिओ हा व्हायरल आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे व्हायरल. शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं आहे? द्या उत्तर. शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं आहे? तर मित्रांनो फिमर हे ऑप्शन क्रमांक ए फिमर हे हाड आपल्या शरीरातील सर्वात लांब हाड आहे. पहा थायरॉइड ग्रंथी कोणत्या ठिकाणी असते? द्या उत्तर. थायरॉइड ग्रंथी कोणत्या ठिकाणी असते? व्हेरी गुड. बरोबर आहे सर्वांचं. थायरॉइड ग्रंथी कोणत्या ठिकाणी असते? ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे. पहा हेपेटायटिस हे कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो यकृत याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी यकृत. हिमोफिलिया हा रोग कोणत्या कमतरतेमुळे होतो? कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. पहा ऑप्शन क्रमांक बी फ्लॅटिंग फॅक्टरमुळे हा कमी होतो. पहा ग्लोकोमा हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ग्लुकोमिया. तर लक्षात ठेवा मित्रांनो हा डोळ्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी डोळा. पुढचा प्रश्न मित्रांनो की आपल्या शरीरामधील पाण्याचं प्रमाण किती असतं? तर मित्रांनो शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती असतं? तर 60% असतं. पहा ऑप्शन क्रमांक सी
60% आपले याचं बरोबर उत्तर आहे पहा. ॲनिमियामध्ये कोणत्या घटकाची कमतरता असते? मित्रांनो, ॲनिमियामध्ये कोणत्या घटकाची कमतरता असते? तर सर्वांनी लक्षात ठेवा, लोह या घटकाची कमतरता असते. ऑप्शन क्रमांक बी, लोह. पुढचा प्रश्न मित्रांनो, लसीकरण म्हणजे काय? काय प्रश्न आहे? लसीकरण म्हणजे काय? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, रोगप्रतिबंधक प्रक्रिया. याचं काय पहा बरोबर उत्तर आहे, रोगप्रतिबंधक प्रक्रिया. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्मॉल पॉक्स देवी रोग निर्मूलनासाठी प्रसिद्ध संस्था कोणती आहे? तर मित्रांनो, WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ही संस्था मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पहा. पल्स म्हणजे काय? पल्स म्हणजे काय? पल्सर गाडी नाही. मित्रांनो, पल्स म्हणजे काय? तर हृदयाचे ठोके. लक्षात ठेवा, हृदयाची ठोके. पुढचा प्रश्न मित्रांनो, की न्यूमोनिया मुख्यतः कोणत्या अवयवाला प्रभावित करतो? तर मित्रांनो, फुफ्फुसे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी, फुफ्फुसे याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, शरीरामधील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे पहा? तर शरीरामधील सगळ्यात कठीण पदार्थ कोणता असेल? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन्स क्रमांक बी, दाताचा ॲनिमल ह्या सर्वात कठीण पदार्थ आहे पहा. मेलाटोन हार्मोन हे कोणत्या ग्रंथीतून स्रवतं? काय प्रश्न आहे? मेलाटोनिन. तर मित्रांनो, हे ऑप्शन क्रमांक बी, पिनियल ग्रंथीतून स्रवतं पहा. टायफॉइड हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर मित्रांनो, टायफॉइड हा रोग मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, साल्मोनेला यामुळे होतो पहा. रक्ताचा पीएच साधारण किती असतो? तर रक्ताचा पीएच मित्रांनो साधारणपणे किती असतो? तर लक्षात ठेवा सर्वांनी, 7.4. लक्षात ठेवा, 7.4 इतका असतो पहा. नेक्स्ट मित्रांनो, ऑस्टिओपोरोसिस हा रोग कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, हा जो काही रोग आहे, हा ऑप्शन क्रमांक बी, हाडकांशी संबंधित आहे पहा. आपली जे काही हाडं आहेत त्या संदर्भात. इम्युनिटी म्हणजे काय? तर इम्युनिटी म्हणजे मित्रांनो, रोगप्रतिकारक क्षमती. ते रोगप्रतिकारक शक्ती, याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, व्हिटॅमिन एचा अभाव कोणता रोग निर्माण करतो? तर व्हिटॅमिन एचा अभाव मित्रांनो, अंधत्व, रातआंधळेपणा हा व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो. स्कर्वी व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. कार्बन डायऑक्साईड शरीरातून कोणत्या अवयवातून बाहेर टाकला जातो? मित्रांनो, लक्षात ठेवा, फुफ्फुसामधून. ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे. कार्बन डायऑक्साईड हा शरीरातून फुफ्फुसावाटे बाहेर पाडला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, डायबिटीसमध्ये कोणतं हार्मोन कमी होतं? तर डायबिटीजमध्ये मित्रांनो कोणतं हार्मोन कमी होतं? तर ऑप्शन क्रमांक बी, इन्सुलिन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा, इन्सुलिन. पुढचा प्रश्न मित्रांनो, नाडी सामान्यपणे किती मिनिट प्रौढ असतं? सामान्यपणे कसं असते नाडीचे ठोके? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, याचं उत्तर काय होईल मित्रांनो? तर लक्षात ठेवा, ऑप्शन्स क्रमांक बी, 60 ते 100 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कॅल्शियम मुख्यत्वे कशासाठी आवश्यक असतं? कॅल्शियम. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, कॅल्शियम हे कशासाठी असतं? तर हाडकांसाठी मित्रांनो कॅल्शियम असतं, हाडे. रक्तातील पांढऱ्या पेशीचं कार्य काय आहे? रक्तातील पांढऱ्या पेशीचं कार्य काय आहे? तर रोगप्रतिकार, याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी, रोगप्रतिकार. एड्स रोगाचा प्रसार कशामुळे होत नाही? तर मित्रांनो, हस्तांदोलनामुळे होत नाही पहा. बाकी रक्त संक्रमण, लैंगिक संपर्क आणि सुईमुळे हा रोग पसरतो. लिव्हर सिरोसिस मुख्यतः कशामुळे होतो मित्रांनो? तर हा रोग मित्रांनो कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक बी, मद्यपानामुळे होतो पहा. लक्षात ठेवा, मद्यपान. बॉडी मास इंडेक्स BMI कशाचं मापन करतं? तर शरीरामधील चरबीचं प्रमाण, याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्लाझ्मा रक्तामध्ये किती टक्के भाग असतो? प्लाझ्मा रक्ताचा किती टक्के भाग असतो? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, किती टक्के असतो? तर 55% याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी. हार्ट अटॅक मुख्यतः कशामुळे होतो? अटॅक तर रक्तपुरवठ्याला अडथळा झाला तर ऑप्शन क्रमांक बी, याचं बरोबर उत्तर आहे पहा. कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? तर कर्नाटक राज्याला मित्रांनो 7, ऑप्शन क्रमांक 1, 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत पहा. सिंधू संस्कृतीचा अवशेषावरून तेथील नागरिकांचा कोणता प्रमुख व्यवसाय असल्याचं स्पष्ट होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कृषी. ऑप्शन क्रमांक 1, कृषी, याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर बघा, लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 2 बोटं कापली, हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बघा, शाहिस्तेखानाने पुरंदर किल्ल्याचा वेढा दिला होता. शाहिस्तेखान पुण्यात लाल महालामध्ये मुक्कामाला होता आणि औरंगजेब बादशाहने या घटनेनंतर शाहिस्तेखानाला काय केलं होतं? बंगालमध्ये पाठवलं होतं. समजलं? श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही, या वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे पहा.
तर बघा श्रीमंत व्हावे असं सर्वांना वाटतं, हे झालं मित्रांनो याचं विधानार्थी वाक्य. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे? मित्रांनो खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे? तर पर्वत काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक 4 पर्वत. पुस्तक या शब्दाचं लिंग खालीलपैकी कोणतं मानतात? तर पुस्तक या शब्दाचं लिंग कोणतं मानलं जातं? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो नपुसकलिंगी याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 नपुसकलिंगी. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणती ती आपल्याला लिहायची पहा आवृत्तीदर्शक. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 पुन्हा पुन्हा, क्षणोक्षणी आणि फिरून हे बरोबर उत्तर आहे पहा. कपडा या शब्दाचा चिटकून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा लत्ता, कपडा, लत्ता नाही कपडे लत्ते. मधून-मधून असंच घराकडे येत जा वाक्यामधील मधून-मधून हा पूर्णाभाषित शब्दांच्या कोणत्या जातीमधला आहे पहा. मधून-मधून मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 क्रियाविशेषण प्रकारचं आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 क्रियाविशेषण. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, की उद्यापासून बस रेल्वे सेवा सुरू होईल या वाक्याच्या रचनेनुसार आपल्याला प्रकार ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो हे काय आहे? संयुक्त वाक्य आहे पहा. काय आहे? संयुक्त वाक्य आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अनुनासिके मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? अनुनासिके. तर मित्रांनो हे कशाच्या सहाय्याने? तर नाक. ऑप्शन क्रमांक 4 नाक काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे काय? नाक. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कानडी शब्दाचा गट आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर भाकरी आणि तूप मित्रांनो हे काय आहेत? कानडी शब्द आहेत भाकरी आणि तूप. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी संयुक्त वाक्य कोणत्या काळात आहे? पुरस्कार समितीकडून सर्व पुरस्कारांचे अवलोकन करण्यात येईल आणि पुरस्कार प्राप्त लेखकांची नावे जाहीर करण्यात येतील. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 भविष्यकाळ आहे. लक्षात ठेवा भविष्यकाळ. खालीलपैकी उपसर्ग विरहित शब्द कोणता आहे पहा. उपसर्ग विरहित शब्द कोणता आहे? तर मित्रांनो उदय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे उदय. पुढचा प्रश्न आहे पहा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय आपल्याला शोधायचा आहे. कमाल. लक्षात ठेवा मित्रांनो कमालचा विरुद्धार्थी शब्द होईल किमान. ऑप्शन क्रमांक 3 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. दिलेल्या धातूचं योग्य रूप आपल्याला निवडायचं आहे पहा. देवा, सर्वांना सुखी ठेवणे. या ठिकाणी जर पाहिलं तर काय योग्य उत्तर होईल आपलं? तर लक्षात घ्या मित्रांनो ठेव याचं काय पहा बरोबर उत्तर आहे ठेव. चला पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधायचा आहे पहा. तुटवडा. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तुटवडाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? विपुलता. ऑप्शन क्रमांक 4 विपुलता. मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्त्यावर पाठवावा या वाक्यामध्ये कोणतं आख्यात वापरलं आहे? तर कोणतं आख्यात वापरलं आहे? तर मित्रांनो वाक्यात वापरलेलं आहे पहा. लक्षात ठेवा वाक्यात. पी हळद आणि हो गोरी. बघा पी हळद आणि हो गोरी ही अर्थपूर्ण म्हण होण्यासाठी कोणता शब्द योग्य आहे? तर पी हळद आणि हो गोरी. पुढचा प्रश्न आहे पहा, पुढील पर्याय वाचून योग्य वाक्य आपल्याला ओळखायचं आहे पहा. तर बघा बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाली. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, अधोरेखित शब्दाचं मूळ रूप ओळखा. आजी नातवासाठी स्वेटर विणते. या ठिकाणी जर पाहिलं आजी नातवासाठी स्वेटर विणते, विणते खाली अंडरलाईन आहे. तर मित्रांनो विणणे याचं काय होईल पहा याचं योग्य उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक 2. अधोरेखित शब्द कोणता आहे मित्रांनो? विणते खाली पहा आणि याचं मूळ रूप काय होईल? विणणे. चला पुढचा प्रश्न आहे पहा, बाबांनी भाजी आणली. बाबांनी भाजी आणली या वाक्यामध्ये भाजी मुळामध्ये कोणतं नाम आहे? तर मित्रांनो हे काय मित्रांनो सामान्य नाम आहे. कशाची भाजी आणली अजून माहिती आहे का नाही? मेथीची असते तर झालं असतं विशेष नाम. बघा विशेष नाम झालं असतं. चला रावण रामाकडून मारला जातो या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या रावण रामाकडून मानला जातो तर हे नवीन कर्मणी प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक 4 नवीन कर्मणी प्रयोग. पुढील समानार्थी शब्दाची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पहा. म्हणजे अयोग्य जोडी ओळखायची आहे समानार्थी शब्दाची. तर बघा स्विदज कीटक, सुरंग मित्रांनो हाती ही चुकीची पहा. हिरण्य सोने, कुरुंग हरिण हे बरोबर आहेत पहा. गृह हस्ती अर्शिर हे शब्द कोणत्या प्रकारामधले आहेत पहा. तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारामधले आहेत? तर तत्सम शब्द आहेत पहा. हे शब्द मित्रांनो संस्कृतमधून जसेच तसे आलेले आहेत म्हणून यांना तत्सम शब्द म्हणतात. पुढीलपैकी प्रत्येक घटित शब्द कोणता आहे? तर मित्रांनो प्रत्येक घटित शब्द कोणता आहे? तर टाकाऊ. ऑप्शन क्रमांक 1 टाकाऊ मित्रांनो काय पाहिजे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट पहा पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. पूर्ण वर्तमान काळाचं
वाक्य ओळखायचं आहे. तर मी क्रिकेट खेळलो आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आम्ही गहू खातो या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता आहे? तर लक्ष्यार्थ मित्रांनो याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्यार्थ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो 750 किलोमीटर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे पहा की वैराट शिखर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काय प्रश्न आहे? वैराट शिखर. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अमरावती. लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अमरावती या ठिकाणी काय पहा वैराट शिखर आपल्याला हे पाहायला मिळतं. मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर मित्रांनो कोणती खिंड आहे? तर सर्वांनी लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक 3 पालघाट. मध्य आणि दक्षिण सह्याद्रीमध्ये पालघाट ही खिंड आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेलं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. गरिबी हटाओ घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना चालू करण्यात आली? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणती पंचवार्षिक योजना होती? तर ही मित्रांनो 6वी होती गरिबी हटाओ. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय नाणे बाजारामध्ये परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समितीने केली? तर मित्रांनो अशी सूचना मित्रांनो नरसिंहम ऑप्शन क्रमांक 1 नरसिंहम समितीने केली पहा. ग्रामीण दारिद्र्य रेषेची फेरनिश्चिती करण्यासंबंधी नेमलेल्या समितीचं नाव काय होतं? तर काय होतं मित्रांनो तेंडुलकर समिती. ऑप्शन क्रमांक 3 तेंडुलकर समिती याचं बरोबर उत्तर आहे पहा. कपाट कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर मित्रांनो कपाट हे ग्रामीण कल्याणकारी योजनांना मदत आणि त्याचे मूल्यमापन करणे या संदर्भात हे पहा. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी काम करत होती? तर मित्रांनो लक्षात घ्या नियोजन आयोग याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नियोजन आयोग. पुढचा प्रश्न आहे पहा गार म्हणजे काय? काय प्रश्न आहे पहा गार म्हणजे काय? तर सर्वसाधारण कर चूक वगैरे विरोधात नियम ऑप्शन क्रमांक 4 याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. तर कोणता आहे मित्रांनो? लक्षात घ्या सर्वांनी साखर उद्योग. ऑप्शन क्रमांक 2 साखर उद्योग आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर मित्रांनो लक्षात ठेवा 1948 मध्ये हा जो काही कायदा आहे हा संमत करण्यात आला. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीमध्ये कोणत्या देशाचं सहकार्य आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो फ्रान्स या देशाचं सहकार्य पहा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीमध्ये. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती आहे? तर कोणते मित्रांनो द्विखंडन याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 द्विखंडन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो यामध्ये व्हिटॅमिन अ हे मुख्यत्व कशापासून मिळतं? मित्रांनो व्हिटॅमिन ए हे कशापासून मिळतं? तर लक्षात ठेवा कॅरोटीन याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कॅरोटीन. टिंबटिंब हे शरीरामधील कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा जीवनसत्व ड याचं काय पहा बरोबर उत्तर आहे जीवनसत्व ड. मेदापासून किती ऊर्जा मिळते? मेदापासून किती ऊर्जा मिळते? तर लक्षात ठेवा 9 किलो कॅलरी याचं बरोबर उत्तर आहे किती? 9 किलो कॅलरी. विंचू हा प्राणी टिंबटिंब आहे. तर मित्रांनो हा पिल्लांना जन्म देणारा प्राणी पहा. टिंबटिंब किरणांना वस्तुमान नसतं. तर मित्रांनो कोणत्या किरणांना? तर ऑप्शन क्रमांक 3 गॅमा किरणांना मित्रांनो या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे गॅमा किरणांना वस्तुमान नसतं. पुढचा प्रश्न आहे पहा मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणतं संयुग तापवलं असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो मर्क्युरिक ऑक्साईड याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मर्क्युरिक ऑक्साईड. झरा म्हणजे तर झरा म्हणजे मित्रांनो काय तर म्हातारापण. लक्षात ठेवा म्हातारापण याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आजी. तर लक्षात ठेवा आजीचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर लक्षात ठेवा मित्रांनो माझी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा आजीचा माझी. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा की देवापुढे सतत तेवत असणारा देवा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता होईल? तर मित्रांनो लक्षात घ्या कोणता होईल ऑप्शन क्रमांक 3 नंददीप याचं काय पहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. हंसाचा काय असतो मित्रांनो? तर हंसाचा असतो या ठिकाणी कलरव. लक्षात ठेवा कलरव. अंत या शब्दाचा उलट अर्थाचा काय आहे? अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे पहा आधी. आधी. पुढचा प्रश्न आहे निमंत्रण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर मित्रांनो काय होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 अंगतुक. वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली प्रयोग ओळखा. तर मित्रांनो कोणता प्रयोग या ठिकाणी वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली?
तर बघा कर्मणी प्रयोग या ठिकाणी दिलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोग. षटमास या संधी विग्रहाचा संधियुक्त शब्द कोणता आहे पहा. तर लक्षात ठेवा षण्मास याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. वरपिता मुलाच्या लग्नामध्ये तोऱ्यात वावरत होता. अधोरेखित शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. तर मित्रांनो कोणती जात या ठिकाणी विशेषण याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी भाववाचक नाव आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो खालीलपैकी भाववाचक नाव कोणतं आहे. तर सौंदर्य. ऑप्शन क्रमांक 2 सौंदर्य हे काय भाववाचक नाव आहे पहा. पत्रकार या शब्दाचं स्त्रीलिंगी आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. तर पत्रकारचं काय होईल पहा पत्रकर्ती याचं बरोबर उत्तर आहे. समजलं. पत्रकर्ती. मी गावाला जात आहे या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार सांगा. तर मित्रांनो संयुक्त क्रियापद या ठिकाणी मी गावाला जात आहे कोणतं या ठिकाणी संयुक्त क्रियापद पहा. 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावायचा उत्सव म्हणजे काय. तर मित्रांनो लक्षात ठेवा 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सव असतो. कोणत्या लिपीला ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे. तर सांगा मित्रांनो कोणत्या लिपीमध्ये ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपी याचं बरोबर उत्तर आहे पहा. विहीर या नामाचं अनेक वचन आपल्याला ओळखायचं आहे. विहीर. तर मित्रांनो काय होईल विहीर याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी पृथक्वाचक संख्या विशेषणाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 2 10 10चा गट हे झालं मित्रांनो पृथक्वाचक संख्या विशेषण. खालीलपैकी पृथक्वाचक संख्या विशेषणाचं उदाहरण कोणतं आहे ते ओळखायचं आहे पहा. तर बघा 10 10चा गट आताच पाहिला आपण. सुज्ञास अधिक सांगणे न लगे विधानामधील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे. मित्रांनो हे कोणतं आहे अनियमित क्रियापद आहे. कोणतं अनियमित. शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही या उभयनवी अव्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा. मित्रांनो या ठिकाणी पण आलेलं आहे पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 3 न्यूनत्व कमीपणा. लक्षात ठेवा कमीपणा या ठिकाणी. तो इटेने चालतो अधोरेखित शब्दाचा उपपदार्थ ओळखायचा आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो याचा उपपदार्थ कोणता आहे गीत. नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर लक्षात ठेवा कर्मभाव संकर प्रयोग. लक्षात ठेवा कर्मभाव संकर प्रयोग. तद्भव शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर घास हा शब्द मित्रांनो काय आहे पहा तद्भव आहे. लक्षात ठेवायचं आहे घास हा शब्द काय तद्भव आहे. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडायचा आहे पहा. तर लक्षात ठेवा अली. अली मित्रांनो काय आहे पहा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे पहा पथारी या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडायचा आहे पहा. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 बिछाना याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. हातातोंडाशी गाठ पडणे वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल. तर लक्षात ठेवा मित्रांनो काय अर्थ आहे जेमतेम खाण्यास मिळणे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. सोमवार नंतर बुधवार तर गुरुवार नंतर किती. तर लक्षात ठेवा मित्रांनो शनिवार याचं बरोबर उत्तर होईल. पुन्हा आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. चला ओळखा पटकन. तर पर्यावरण दिवस मित्रांनो 5 जूनला असतो. वसुंधरा दिवस हा 22 एप्रिलला असतो. ओझोन दिवस हा 16 सप्टेंबरला असतो. आणि जैवविविध दिवस हा 22 जूनला असतो की नाही. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी हे आपलं याचं चुकीचं उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अंमलात आला. जो काही माहिती तंत्रज्ञान कायदा आहे हा मित्रांनो 17 ऑक्टोबर 2000 लक्षात ठेवा 17 ऑक्टोबर 2000 पासून लागू करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कुठे आहे. तर महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय हे नागपूरमध्ये पहा. लक्षात ठेवा नागपूर. विदर्भ या प्राकृतिक विभागात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही. तर कोणत्या जिल्ह्याचा होत नाही मित्रांनो नांदेडचा यामध्ये समावेश होत नाही पहा. कोणता नांदेड जिल्हा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो नाशिक आपल्या या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नाशिक. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली. तर मित्रांनो कोणत्या साली झाली तर ऑप्शन क्रमांक डी 1998 मध्ये याची स्थापना झाली पहा. 1998. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे. सेवाग्राम आणि पवनार काय प्रश्न आहे पहा. सेवाग्राम आणि पवनार हे दोन्ही आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक डी वर्ध्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. कुठं वर्धा. पुढचा प्रश्न आहे पहा. राजकीय चळवळीसाठी चतुसूत्रीचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे कोणी मांडला. तर कोणी मांडला मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुलितझर पुरस्कार 2026 हा कोणत्या 2 भारतीयांना मिळाला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी सुवर्णा शर्मा आणि आनंद आरके. ऑप्शन क्रमांक बी
याचं बरोबर उत्तर आहे पहा. नर्मदा ही किती राज्यातून वाहते? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 3 राज्यामधून नर्मदा नदी वाहते पहा. किती? 3 राज्य. पुन्हा आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो. तर पहा चुकीची जोडी ओळखायची सरोवर आणि राज्य. तर याचं योग्य उत्तर पहा चिल्का सरोवर ओरिसा एकदम बरोबर. कोल्हारी सरोवर कुठे आहे मित्रांनो? तर कोल्हारी सरोवर आंध्र प्रदेश बरोबर आहे. सांबर सरोवर या ठिकाणी चुकीचं आहे पहा. लोणार आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक सी ही चुकीची जोडी आहे. तर ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो फुफ्फुस. लक्षात ठेवा क्षयरोग हा शरीरामधील फुफ्फुसामध्ये होतो पहा. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे मित्रांनो पांडुरोग होतो पहा. ऑप्शन क्रमांक बी पांडुरोग आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती? तर कोणती मित्रांनो रिझर्व्ह बँक याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी RBI. नेक्स्ट आहे पहा भारत देश खालीलपैकी कोणत्या संघटनेचा सदस्य नाही? कोणत्या संघटनेचा सदस्य नाही विचारलंय तर ओपेक संघटना. ऑप्शन क्रमांक डी ओपेक संघटनेचं बरोबर उत्तर आहे पहा. 20 फेब्रुवारी 1948 रोजी कोणतं संस्थान भारतामध्ये विलीन झालं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी जुनागड मित्रांनो याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. कोणतं आहे पहा? जुनागड. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो वन्यजीव संरक्षण कायदा टिंबटिंब वर्षी अंमलात आला. तर वन्यजीव संरक्षण कायदा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी 1762 मध्ये अंमलात आला पहा. ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये सर्वात जास्त मताधिक्यांनी कोण जिंकून आला आहे? तर संपूर्ण भारतामध्ये कोण आला आहे? तर सुनेत्रा पवार. ऑप्शन क्रमांक सी सुनेत्रा पवार आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची स्थापना 1974 मध्ये करण्यात आली पहा. नेक्स्ट पहा इसवी सन 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी चालू केलं? तर मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक बी यांनी 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारं महाविद्यालय चालू केलं होतं. सुनेत्रा पवार यांना किती मतं मिळाली? पोटनिवडणुकीमध्ये किती मतं मिळाली? तर 2,18,930 ही याचं बरोबर उत्तर आहे पहा. अभिनेता विजय जोसेफ यांच्या पक्षाचं नाव काय आहे? यांच्या पक्षाचं नाव काय आहे मित्रांनो? TVG म्हणजे तमिळगा वेत्री कळघम. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो मुरलीधर मोहोळ. लक्षात ठेवायचं आपल्याला मुरलीधर मोहोळ. मगरीसाठी खालील कोणतं राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे? तर कोणतं राष्ट्रीय उद्यान मित्रांनो? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन क्रमांक ए ताडोबा राष्ट्रीय उद्यान आपलं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये पहिली रेल्वे सेवा केव्हा सुरू झाली होती? तर भारतामध्ये पहिली रेल्वे सेवा ही 1853 मध्ये चालू करण्यात आली होती. कधी? 1853 मध्ये. भारताचा सर्वात मोठा समुद्राखाली तिरंगा कोठे फडकवण्यात आला? तर मित्रांनो हा अंदमान. ऑप्शन क्रमांक सी अंदमानमध्ये फडकवण्यात आला. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे आम्ल वर्षा होते? मित्रांनो सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड म्हणजे अ आणि ब या 2 वायूमुळे काय होतं मित्रांनो की आम्ल वर्षा होते पहा. संयुक्त राष्ट्र संघाची पहिली जागतिक पर्यावरण परिषद 1972 साली कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए स्टॉकहोम या ठिकाणी ही आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रामधील मुबलक मॅंगनीज लोह खनिज दर्शवणारा जिल्ह्यांचा समूह कोणता आहे? तर कोणता मित्रांनो सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय राज्यघटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास कोणत्या कलमाची मनाई करण्यात आली आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 15 याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे किती? 15. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा लेखक आणि त्यांचे पुस्तक यातील आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. मित्रांनो लेखक आणि त्यांचे पुस्तक यामध्ये कोणती जोडी चुकीची आहे? तर पहा मेघदूत कालिदास एकदम बरोबर आहे. हरचिचरीज बाणभट्ट ही सुद्धा बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर आनंद भट, बंकिमचंद्र चटर्जी हे सुद्धा बरोबर आहे. गीत गोविंद मित्रांनो हे चुकीचे आहे पहा. ऑप्शन क्रमांक डी. लोथल हे शहर मित्रांनो प्राचीन कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लोथल हे जे काही शहर आहे हे कशासाठी येतं? गोदीसाठी प्रसिद्ध आहे पहा. ज्या वाक्यामधील क्रियापदावरून केवळ टिंबटिंबाचा बोध होतो अशा वाक्याचा स्वार्थ वाक्य असे म्हणतात. तर मित्रांनो ज्या वाक्यावरून फक्त कशाचा बोध होतो? तर पहा फक्त काळाचा बोध होतो त्यावेळेस बघा ते स्वार्थी वाक्य तयार होतं पहा. नृप या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नृप या शब्दाचा. तर भूप याचं काय पहा बरोबर उत्तर आहे भूप.
पुढीलपैकी वर्णांचा अचूक प्रकार ओळखायचा आहे पहा. आ. तर पहा मित्रांनो, वर्णांचा अचूक प्रकार कोणता आहे? हा कंठ. ऑप्शन क्रमांक डी, कंठ वर्ण आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी अनुनासिक मूर्धन्य आहे. खालीलपैकी कोणतं अनुनासिक मूर्धन्य आहे? तर मित्रांनो, हे अनुनासिक मूर्धन्य आहे. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए मधुर. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मधुर. तडीसनेने या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर मित्रांनो, तडीसनेने म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक सी सिद्धिसनेने. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय? तर मित्रांनो, विकारी शब्द म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक बी क्रियापद होय. खालीलपैकी कोणतं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम नाही? तर कोणतं नाही मित्रांनो? तर तुम्ही. लक्षात ठेवा, तुम्ही याचं काय बरोबर उत्तर आहे. रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचं टिंबटिंब झालं. तर काय झालं मित्रांनो? पुरामुळे लोकांचं अपरिमित नुकसान झालं पहा. नदीचे पाणी निळेशार आहे या वाक्यातील विशेष नाम कोणतं आहे? ते एकदम सोपा प्रश्न आहे. निळेशार हे काय मित्रांनो? विशेष नाम आहे. अव्यालास टिंबटिंब शब्द म्हणतात. तर अव्यालास मित्रांनो अविकारी शब्द असं म्हणतात. काय म्हणतात? अविकारी शब्द. यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? तर मित्रांनो, हे कसले प्रकार आहेत? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी ही काय आहेत पहा? अलंकार आहेत. लता आणि मनोज विजूच्या घरी गेले या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. ते काय मित्रांनो? केवळ वाक्य आहे. अरेच्छा हे केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगायचं. हे काय मित्रांनो? आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. कोणता? आश्चर्यदर्शक. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर मित्रांनो, हे काय? ऑप्शन क्रमांक डी सकर्मक भावे पहा. लक्षात ठेवा, सकर्मक भावे. पुढचा प्रश्न आहे पहा, नख भिन्न समास ओळखायचा आपल्याला. तर तत्पुरुष समासाचं काय पहा? बरोबर उत्तर आहे. भारत सरकारच्या सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तर कोण असतो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी महान्यायवादी असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, महान्यायवादी याचं बरोबर. पाऊस सुरू झाला तेव्हा गीता घरी आली या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो, हे मिश्र वाक्य. लक्षात ठेवा, जेव्हा एक प्रधान वाक्य एक गौण वाक्य उभयनवी अव्ययाने जोडलेलं असतं त्याला काय म्हणतात? मिश्र वाक्य म्हणतात. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, दया या शब्दाचं धातुसाधित रूप कोणतं होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, दयाळू हे होईल पहा. कोणतं होईल? दयाळू हे होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, पूर्वी कधी न घडलेलं याचा अर्थ काय होतो? तर अभूतपूर्व. लक्षात ठेवा, अभूतपूर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो, शुद्ध शब्द कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 हा या ठिकाणी शुद्ध शब्द आपल्याला दिसत आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे पहा, ही वाईट कल्पना नाही या वाक्याचं होकारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे पहा. तर मित्रांनो, ही कल्पना बऱ्यापैकी आहे, याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्यावेळेस आपण नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करतो त्यावेळेस वाक्याच्या अर्थामध्ये काहीच बदल झालेला नाही पाहिजे ना आपल्याला. तू या सर्वनामाची विभक्ती कोणती आहे? तर मित्रांनो, तू या सर्वनामाची विभक्ती कोणती आहे? तर प्रथम आहे पहा. ज्या एकवचनी आणि अनेकवचनी नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय नसतो ते प्रथम विभक्ती मानव पहा. प्रथम विभक्तीचा कार्यकर्त या ठिकाणी कर्ता असतो पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय शोधा. आकाश फाटणे. तर आकाश फाटणे म्हणजेच काय म्हणे मित्रांनो, की चारही बाजूनी संकट येणे. चारही बाजूनी संकट येणे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की 5000 यातील 5 हे कोणतं विशेषण आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, हे कोणतं विशेषण आहे? ऑप्शन क्रमांक 2 संख्यावाचक विशेषण आहे पहा. कोणतं? संख्यावाचक. समजलं? तर मित्रांनो, नामाबद्दल अधिक माहिती नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे मित्रांनो विशेषण होय. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत पहा. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषण 5, पहिला, चौपट, सर्व काही. हे काय मित्रांनो, याचे स्पष्टीकरण आहे पहा. माधुरी आईस्क्रीम खात असे या वाक्यामधलं रीती भविष्यकाळामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. मित्रांनो, रीती भविष्यकाळामध्ये याचं रूपांतर कसं होईल, की माधुरी आईस्क्रीम खात जाईल हे झालं याचं रीती भविष्यकाळामध्ये रूपांतर. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, लेखनदृष्ट्या आपल्याला आज चुकीचा शब्द ओळखायचा आहे. तर पहा, पितांबर हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे पहा. समजलं? अशुद्ध शब्द आहे पहा. पितांबर शब्द कसा होईल? तर पीला पहिले व्हॅलंट येईल पहा, असा शब्द तो योग्य आहे पहा. पितांबर. समजलं?
बाकी जर पहा खालील दिलेल्या शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे बा खाली दिलेल्या शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शब्द आहे किडूक मिडूक. हा अभ्यस्त शब्द आहे पहा. एका जर पूर्ण शब्दाची डबल डबल झाली तर तो पूर्ण अभ्यस्त असतो. परंतु या ठिकाणी काही शब्द जर बदलून आले तर तो मित्रांनो या ठिकाणी अंशाभ्यस्त असतो पहा. लक्षात ठेवा अंशाभ्यस्त. पुढचा प्रश्न मित्रांनो की पावलो पावली या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो हा कोणता समास आहे? ऑप्शन क्रमांक 2 अव्ययभाव समास आहे पहा. प्रत्येक पावलाला बघा स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक ह्या सामासिक शब्द अव्ययभाव समासाचे काय आहेत पहा उदाहरण आहेत. अव्ययभाव समासाचे उदाहरण आहेत पहा. सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही याचा उद्देश आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो मुलगा येणारा मुलगा आहे म्हणून उद्देश म्हणून काय मुलगाचे पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न मित्रांनो तन्मय या शब्दामधील संधी सोडून योग्य पोट शब्द ओळखायचा आहे पहा. तन्मय. तो ऑप्शन क्रमांक 3 तत अधिक मय ही मित्रांनो अनुनासिक संधी पहा. ऑप्शन क्रमांक 3 अनुनासिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा पुढील म्हणीचा बरोबर अर्थ शोधायचा आहे पहा. बुडत्याचा पाय खोलामध्ये. तर या ठिकाणी पहा अवनती होऊ लागली की सर्व बाजूनी होते याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. समजलं? म्हणजे अवनती होऊ लागली की सर्व बाजूनी होती पहा. नेक्स्ट आहे पहा धर्म धर्म धर्मपासून धार्मिक तर धीटपासून काय होईल? तर धीटपासून मित्रांनो काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 धिटाई होईल पहा. लक्षात ठेवा धिटाई. पुढचा प्रश्न मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा यातील नकारार्थी वाक्य बनवायचं आहे पहा. तर बघा ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका हे झालं याचं नकारार्थी वाक्य. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो हा असा असला इतका ही कोणते विशेषण आहेत? तर मित्रांनो ही कोणती विशेषण आहेत? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 3 हे मित्रांनो सर्वनाम साधित विशेषण आहेत पहा. जतन या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 संगोपन याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे संगोपन. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. वडील गेल्याने तो टिंब पाडला. तर वडील गेल्याने मित्रांनो तो काय पाडला? ऑप्शन क्रमांक 2 उघडा पाडला पहा. वडील गेल्याने तो काय झाला? उघडा पाडला. खालील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दासाठी एक शब्द निवडायचा आहे. बैल मानेवरील उंचावट्यामुळे छान दिसतो. हे मित्रांनो काय पहा ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे पहा. वशिंड असं म्हणतात त्याला. काय म्हणतात? वशिंड शब्द आहे पहा असा वशिंड. नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी संबंधवाचक शब्द योग्य अव्यय कोणता आहे? तर विषयी. ऑप्शन क्रमांक 1 विषयी याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर मित्रांनो हा कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर विसर्ग संधी. ऑप्शन क्रमांक 4 विसर्ग संधी. पुढीलपैकी एकवचन अनेकवचनी अयोग्य जोड्या असलेला पर्याय कोणता आहे? तो डोके याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. कवितेची रचना करणारी म्हणजेच काय? तर मित्रांनो लक्षात घ्या कवितेची रचना करणारी म्हणजेच काय? कवयित्री. ऑप्शन क्रमांक 4 कवयित्री. आले असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026साठी मिळणार आहेत. 399 रुपये लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचं नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा. स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा. ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.